तयार झालंय आपलं मेयो चीज आणि काळी मिरी घातलेलं सँडविच. चवीला खूप छान लागतं. सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे ब्रेड सँडविच. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. इकडे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ही आहे काकडी, गाजर आणि सिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा. आणखीन आपल्याला पिझ्झा सॉस लागणार आहे आणि मेयोनीज लागणार आहे आणि ब्रेड आहे. तर आता आपण ब्रेड सँडविच बनवायला सुरुवात करूया. हां, आणि या रेसिपीमध्ये जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळी मिरी. इकडे मी 7-8 काळ्या मिऱ्या कुटून घेतलेल्या आहेत आणि बघा त्याची अशी पावडर केलेली आहे. यामुळे काय होतं, सँडविच चवीला खूप छान लागतं आणि नेहमीच्या सँडविचपेक्षा वेगळं. आता आपण या सगळ्या भाज्यांमध्ये काळी मिरी घालूया. मीठ अगोदरच घातलेलं आहे बारीक करताना. आता आपण मेयोनीज घालूया. तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तुम्ही घालू शकता. आम्हाला मेयोनीज थोडंसं जास्तच लागतं, कारण मला तर मेयोनीज खूप आवडतं आणि सँडविचमध्ये ते अतिशय टेस्टी लागतं. इकडे मी एक मोठा चमचा मेयोनीज घातलेला आहे. आपण छान मिक्स करून घेऊया. सगळं पूर्ण एकजीव करायचं. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड घेतलेला आहे. त्यावरती लावूया आपण पिझ्झा सॉस. छान पसरवून घ्यायचा. या पद्धतीनं मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. दोन्ही साईडला, दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आणि मधल्या भागात आपण हे भाज्या भरूया. आणि हे जे सँडविच आहे ना फ्रेंड्स, तर याच्यामध्ये आपण तिखट वापर केलेला नाही आहे आणि हे लहान मुलांसाठी अतिशय उत्तम आहे. तर आपण आता लहान मुलांच्यासाठी स्पेशल बनवत आहोत सँडविच. आता आपण हे बघा, दुसऱ्या ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. आपण हे एकावरती एक ठेवूया आणि हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि आपण शेकून घेऊया. इकडे मी पॅनला थोडंसं बटर लावलेलं आहे आणि बटरवरती आपण ब्रेड छान शेकून घेऊया. आता मी हा साधा ब्रेड केलेला आहे. पुढचा ब्रेड मी चीज घालून सँडविच बनवणार आहे. आता मी उलटून घेते. हे बघा, दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं. लालसर मस्त शेकलेला आहे आणि काळी मिरी घातली ना, त्यामुळे चव खूप छान येते, कारण आपण तिखट ठेच्याचा वापर केलेला नाहीये. या ब्रेडला मी आतून चीज घातले नाही, तर वरून घालते. आता हे सँडविच तयार झालेलं आहे. मी काढून घेते. हे बघा, खूप छान दिसतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. लहान मुलं आवडीने खातात आणि सकाळचा पोटभरीचा नाश्ता आहे. नक्की ट्राय करा.